गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। सोमवार सायंकाळपासून पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। तर 19 ऑगस्ट रोजी मंगळवारी पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानंतर मंगळवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता आणि आज बुधवारी 20 ऑगस्ट रोजी सुद्धा पावसाचा जोर तसं कायम आहे। मात्र आज मनोर परिसरात पूर स्थिती निर्माण झाली आहे। येथील वैतरणा नदीला पूर आला आहे, तर मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे मनोर पालघर रस्त्यावर पाणी साचलं आहे। बिरसायतच्या राम मंदिर जवळील कोळसा पुलावर पाणी भरल्याने मनोर पालघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। मात्र यावेळी पालघरकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय झाल्याचं दिसून आले। तर मनोर येथील वैतरणा नदी जवळील गणेश घाट विसर्जन ठिकाणी सुद्धा नदीचा प्रवाह वाढल्याचं दिसून येत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकतात। तसेच नांदगाव मनोर रस्ता देखील पाण्याखाली आल्याने हा रस्ता बंद झालाय। तर मस्तान नाका ते मनोर मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे। टाकवहाळ मस्तान नाका रोड जिथे मार्बल टाइल्सची दुकाने आहे तेथील रस्त्यावर पाणी साचलं आहे, त्यामुळे मस्तान नाका टाकवहाळ मनोर मार्ग देखील बंद झालाय। मात्र या ठिकाणी काही दुकानात पाणी शिरल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय अशी माहिती मिळत आहे। तर वाहन चालकांनी पुराच्या पाण्यात आपली वाहने घालू नका किंवा टाकू नका। पाण्याचा अंदाज पाहता शक्यतो वाहने पाण्यात उतरू नका। खबरदारी घ्या, सुरक्षित रहा, सतर्क रहा।